सुप्रभात, नमस्कार. मी सुवर्णा धानोरकर. बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातम्या बघणार आहोत. पहलगाम हल्ल्याबाबतच्या. या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढलाय. त्यातच आता उत्तर प्रदेशमधल्या गंगा एक्सप्रेसवेवर भारतीय वायुसेना आज ऐतिहासिक चाचणी घेते. शाहजहांपूर इथल्या गंगा एक्सप्रेसवेवर बांधलेल्या 3.5 किलोमीटर लांबीच्या हवाई पट्टीवर वायुसेना आपली ताकद दाखवणार आहे. या मोहिमेमध्ये वायुसेनेची सर्वात प्रगत लढाऊ आणि वाहतूक विमानं उड्डाण आणि लँडिंग करते. यात राफेल, जग्वार, मिराज, Su-30, MKI, MiG-29, Mi-17, V5 ही हेलिकॉप्टर असतील आणि या सगळ्यांची इथे ताकद दाखवली जाणार आहे. तर आणखी एक महत्त्वाची बातमी, पाकिस्तानची आता खैर नाही. राफेलमध्ये ब्राह्मोस बसवले जाणार आहे. ब्राह्मोस यांची क्षेपणास्त्र यात बसवले जाणार आहेत. राफेलची मारक शक्ती त्यामुळे आणखी वाढणार आहेत. राफेलची मारक शक्ती आणखी वाढणार आहे कारण राफेलमध्ये आता ब्राह्मोस बसवले जाणार आहेत. त्यामुळे पाकिस्तानची आता पळताभुई थोडी होणार आहे. पाकिस्तानची आता खैर नाही कारण राफेलमध्ये ब्राह्मोस एनजी क्षेपणास्त्र बसवली जाणार आहेत. त्यामुळे राफेलची मारक शक्ती, मारक क्षमता अनेक पटीने वाढणार आहे. त्यामुळे आता पाकिस्तानला पळताभुई थोडी होणार आहे. पाकिस्तानला आता धडकी भरली. तर भारताच्या आक्रमक भूमिकेनंतर पाकिस्तान आता बिथरला आहे. पाकिस्तान सरकारनं त्यांच्या महत्त्वाच्या 29 शहरांमध्ये सायरन बसवण्याचा निर्णय घेतलाय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला भारताच्या हल्ल्याची भीती आहे. त्यामुळे हल्ला झाल्यास नागरिकांना सतर्क करण्यासाठी सायरन बसवण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारनं घेतलाय. तर तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय पाकिस्ताननं घेतलेला आहे. तर पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत चाललाय. अशातच आता पाकिस्ताननं FM रेडिओ स्टेशन्सवर भारतीय गाण्यांवर बंदी घातली. त्यामुळे यापुढे पाकिस्तानी FMवर भारतीय गाणी ऐकू येणार नाहीत. पाकिस्तान ब्रॉडकास्ट असोसिएशननं हा निर्णय घेतला आहे. लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार यांच्या गाण्यांवर बंदी घालण्यात आलेली आहे. पाकिस्तानी FM रेडिओवर आता ही भारतीय गाणी ऐकू येणार नाहीत. यानंतर थेट जाऊयात केदारनाथला. ही थेट दृश्य आहेत. केदारनाथ मंदिराचे दरवाजे आज उघडले जाणार आहेत. यासाठी गेल्या 3 दिवसांपासून या ठिकाणी हजारो टन फुलांनी सजावट करण्यात आलेली आहे. आजपासून या ठिकाणी यात्रेला सुरुवात होते. केदारनाथ मंदिर आज अखेर खुलं होत आहे आणि केदारनाथाच्या दर्शनासाठी म्हणून जगभरातून भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. इथून पुढे आता काही दिवस केदारनाथाचं दर्शन सगळ्यांना घेता येणार आहे. बम बम भोलेचा गजर करत केदारनाथाचे दरवाजे उघडले जात आहेत. केदारनाथ मंदिराला यानिमित्त सजावट करण्यात आलेली आहे. दरवर्षी केदारनाथाचे दरवाजे उघडण्याच्या वेळेला भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी करतात. ज्या वेळेला दरवाजे उघडले जातील त्यावेळेला आपल्याला दर्शन घेता यावं, सर्वात आधी आपण केदारनाथाचं दर्शन घ्यावं यासाठी म्हणून भाविक इथे मोठ्या संख्येनं दाखल होत असतात. वातावरणातले सततचे बदल आणि कडाक्याची थंडी, बर्फवृष्टी या सगळ्याचा सामना करत केदारनाथ मंदिर अनेक वर्ष अजूनही इथे दिमाखात उभं आहे. याच मंदिरात येताना हजारो अडचणींचा सामना पार करत भाविक इथे पोहोचतात आणि आपल्याला आपल्या महादेवाचं, केदारनाथाचं दर्शन घेता यावं म्हणून इथे दरवाजे उघडेपर्यंत ताटकळत उभे असतात.
दरवाजे उघडण्यात आलेत आणि भाविक आता दर्शनासाठी गर्दी करतात। यानंतर बघूयात आपण वॉर 50। भारताच्या हल्ल्याच्या भीतीनं पाकिस्तान घाबरलाय। पाकिस्तानला पेजर हल्ल्याची भीती वाटते। तसंच भारतानं डिजिटल हल्ला केल्याचा दावा पाकिस्ताननं केलाय। लेबननप्रमाणेच पाकिस्तानमध्ये पेजर हल्ल्याची भीती देखील आहे। यामुळे पाकिस्तानच्या सैन्यात खळबळ उडाली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी पाकिस्तानला इशारा दिलाय। पहलगाम हल्ल्यातील प्रत्येक दहशतवाद्याला शोधून ठेचणार असा इशारा शहांनी दिलाय। हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तान विरुद्ध कठोर पावलं उचलायला सुरुवात केली। हल्ल्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल असं अमित शहा यांनी ठणकावलंय। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा इशारा दिलाय। आम्ही प्रत्येक गोष्टीला ठोस प्रत्युत्तर दिलंय। जर कोणाला वाटत असेल की भ्याड हल्ला करून त्यांना मोठा विजय मिळालाय तर समजून घ्या की ही नरेंद्र मोदी सरकार आहे। देशाच्या प्रत्येक इंचातून दहशतवादाचा समूळ नायनाट करण्याचा आमचा संकल्प आहे असं शहांनी ठणकावलंय। भारतीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं अमेरिकन संरक्षण मंत्र्यांशी फोनवरून चर्चा झाली आहे। पहलगाम हल्ल्याबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। यापूर्वी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी UNSC सोबत फोनवरून चर्चा केली होती। INS सुरत अगदी पाकिस्तानच्या वेशीवर दाखल झाली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर नौदल अलर्ट मोडवर आले आणि कराचीपासून एवढ्या जवळ INS सुरत दाखल झाल्यानं पाकिस्तानचे धाबे दणाणलेत। गुजरातच्या हाजी बंदरावर INS सुरत सर्वसामान्यांना वाचवण्यासाठी बघण्यासाठी तिथे दाखल झाल्यामुळे पाकिस्तानला आता धडकी भरली आहे। ध्रुव हेलिकॉप्टर आता वायुसेनेच्या ताफ्यात लवकरच दाखल होते, त्यामुळे दहशतवाद्यांना धडकी भरली। ध्रुव हेलिकॉप्टरमुळे दहशतवाद्यांचा सुपडा साफ करण्यास मदत होणार आहे, त्यामुळे पाकिस्तान्यांची झोप उडाली आहे। पहलगाम हल्ल्याचा तपास करणारी NIA जम्मू काश्मीरमध्ये ॲक्शन मोडमध्ये आली आहे। जम्मू काश्मीरमध्ये NIAनं हुरियत नेत्यांच्या ठिकाणांवर छापेमारी केली। 100हून अधिक ठिकाणी NIAनं कारवाई केली आहे। पाकिस्ताननं काल सकाळपासून अटारी बॉर्डरचं गेट उघडलेलंच नाहीये, त्यामुळे अटारी बॉर्डरवर भारतातून पाकिस्तानात जाणाऱ्या नागरिकांची गर्दी झाली आहे। पाकिस्ताननं त्यांच्या नागरिकांना एंट्री नाकारली आहे, त्यामुळे अटारी बॉर्डरवर काही महिलांचा आक्रोशही पाहायला मिळतोय। स्थानिक काश्मीरी मुस्लिमांनी हाफिज सईद असीम मुनीर आणि शाहबाज शरीफ यांचे पुतळे जाळलेत। उरीच्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आणि पंतप्रधानांसह दहशतवाद्यांचा निषेध नोंदवण्यात आला। पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केल्यानंतर स्थानिक काश्मीरी आक्रमक झाले। जालन्याचा पर्यटक आदर्श राऊत यांची ATS आणि स्थानिक तपास यंत्रणांनी चौकशी केली। पहलगाम हल्ल्याच्या एक दिवस आधी बैसन व्हॅलीच्या स्टॉलवर संशयित दहशतवाद्यांनी संवाद साधल्याचा दावा राऊतांनी केला होता। तू काश्मीरी दिसत नाहीस, तू हिंदू आहेस का, असा प्रश्न त्या संशयित दहशतवाद्यांनी विचारल्याची माहिती आदर्श राऊत यांनी NIAला दिली आहे। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज येते। राजस्थानच्या जैसलमेरमधून एका पाकिस्तानी गुप्तहेराला बेड्या ठोकल्यात। सुरक्षा एजन्सीजनी याला महिनाभरापूर्वीच अटक केली होती, मात्र चौकशीत नव्या गोष्टी उघड झाल्यात। पठाण खान असं पकडण्यात आलेल्या या आरोपीचं नाव आहे। तो जैसलमेर जिल्ह्यातील मोहनगड नहरी या परिसरातला रहिवासी आहे। आरोपी पठाण खान पाकिस्तानी गुप्तहेर एजन्सी ISI सोबत काम करत होता। त्यानं भारत-पाक सीमेलगत असलेल्या संवेदनशील भागांची माहिती पाकिस्तानला पुरवली आहे। तर बघूयात कोण आहे हा गुप्तहेर आणि तो कशा पद्धतीनं काम करायचा। जैसलमेरमधून पठाण खान नावाच्या पाकिस्तानी गुप्तहेराला अटक करण्यात आली आहे। 2019 मध्ये पाकिस्तानमध्ये त्यानं प्रवास केला होता, त्या ठिकाणी ISIशी त्यानं संपर्क साधला होता। भारतात परतल्यावर आपलं गुप्तहेर नेटवर्क त्यानं सक्रिय केलं। सीमा भागांवर लक्ष ठेवून पाकिस्तानला फोटो आणि व्हिडिओ पाठवण्याचं काम तो करायचा।
पैसे मिळवण्यासाठी इंटरनेट आणि फोनद्वारे संपर्क साधायचा. तर पहलगाम हल्ल्यासंदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांनंतर आता इतर महत्त्वाच्या घडामोडी बघूयात झटपट 100. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तुमची लायकी आणि अवकात नव्हती तर कशाला कर्जमाफीचं आश्वासन दिलं, असा घणाघात शेट्टींनी केलाय. तर कर्जमाफी दिली नाही तर मंत्र्यांना दौरे करू देऊ नका, असंही शेट्टींनी म्हटलंय. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी सुरू असलेली 1 रुपयात पीक विमा योजना सरकारनं बंद केली. त्यामुळे योजनेत केलेला बदल हा शेतकऱ्यांच्या नाही तर सरकारच्या हिताचा असल्याचा आरोप शेतकरी नेते अजित नवले यांनी केलाय. सरकारचे प्रतिवर्षी 3,500 कोटी रुपये वाचावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत उल्हासनगर महानगरपालिकेला प्रथम क्रमांक मिळालाय. आयुक्त मनीषा आव्हाळे यांना 100 पैकी 86.29% गुण मिळाले आहेत. त्यांनी आपल्या कामाचं श्रेय पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिलंय. संजय राऊत हा विषय आता हसण्यासारखा झालाय, अशी टीका भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केली आहे. जातनीय जनगणनेचा निर्णय जरी मोदी सरकारचा असला तरी त्याचा संपूर्ण श्रेय राहुल गांधी यांना जातं, असं संजय राऊतांनी म्हटलं होतं. त्यावरून रावसाहेब दानवे यांनी टोला लगावलाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिल्लीत राहुल गांधींची भेट घेतली. भेटीदरम्यान महाराष्ट्रातील राजकारणासंदर्भात प्रदीर्घ चर्चा झाली आहे. सपकाळ यांच्यावर जुन्या आणि नव्या नेत्यांना सोबत घेऊन काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. बीडमध्ये पुन्हा एकदा मुंडे भाऊ बहीण एकत्र दिसले. न्यायालयाच्या कोनशिला समारंभासाठी मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे एकत्र उपस्थित होते. धनंजय मुंडे प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले नव्हते. मात्र आता ते पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं दिसतंय. मनोज जरांगेंची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. बीडच्या कार्यक्रमात भाषणावेळी त्यांना चक्कर आल्यानंतर तातडीनं संभाजीनगरमध्ये आणलं आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. रक्ताचे नमुने घेण्यात आलेत आणि काही तपासण्याही करण्यात आल्या. आयोजकांनी आर्थिक फसवणूक केल्यानं नाशिकमधील शिवपुत्र संभाजी नाटकाचे प्रयोग रद्द केल्याची माहिती अमोल कोल्हेंनी दिली. आर्थिक फसवणूक करत आयोजकांनी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कोल्हे यांनी केलाय. कोकणात भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा दणका दिलाय. कणकवली तालुक्यातील सतरल्ला गावातून ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं भाजपात प्रवेश केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी कोकणात ठाकरे गटाचं मोठं नुकसान झालं. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरील आरोप सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावलेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे नितीन गडकरी यांना मोठा दिलासा मिळालाय. नागपूर मतदारसंघातील मतदार असलेल्या खान यांनी गडकरी यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जात आणि निवडणूक शपथपत्रात चुकीची माहिती दिल्याचा आरोप केलेला. बीड शहरातील धानोरा परिसरात एका महिलेवर क्षुल्लक कारणावरून गुंडांनी हल्ला केलाय. या मारहाणीत महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ऑल इंडिया पॅन्थर सेनेनं या घटनेचा निषेध केलाय. तात्काळ पोलिसांनी गुन्हा नोंद करत आरोपीला अटक करण्याची मागणी पॅन्थर सेनेनं केली. यवतमाळमधल्या बेलोरा गावात संतप्त ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाला बेदम मारहाण केली. पुरुषोत्तम मंडलिक असं या मुख्याध्यापकाचं नाव असून महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण आटोपल्यानंतर काही पालकांनी त्यांच्यावर आरोप करत मारहाण केली आणि दुचाकी पेटवून दिली. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून खासदार ओमराजे निंबाळकरांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर निशाणा साधलाय. ड्रग्ज प्रकरणातील आरोपी कोणत्या नेत्याबरोबर उपचार घेण्यासाठी गुजरातला गेला आणि आरोपीचे संबंध कोणाबरोबर आहेत ते तपासून बघा, असं निंबाळकर म्हणाले. नियोजन समितीच्या आढावा बैठकीत त्यांनी हे आरोप केलेत.
हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळांनी लाडक्या बहिणींना दिलासा देणारं वक्तव्य केले. हिंगोलीत महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात झिरवाळांनी लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावर 1500 रुपयांचा हप्ता मिळेल अशी माहिती दिली आहे. विरोधक लाडक्या बहिणींविषयी चुकीच्या अफवा पसरवत असल्याचं देखील यावेळी ते म्हणाले. सिंधुदुर्गात ताजा मासळीच्या दरामध्ये सुधारणा झाल्यानंतर आता सुक्या मासळीच्या दरात सुधारणा होण्यास सुरुवात झाली आहे. सर्वाधिक मागणी सोड्याला असून प्रति किलो 1200 ते 1600 रुपयांपर्यंत दर मिळतोय. पावसाळ्यात 1 जून ते 31 जुलै या कालावधीत समुद्रात मासेमारीला बंदी असते. त्यामुळे मे महिन्यामध्ये सुकी मासे खरेदीला सुरुवात होते. कोकणातील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना आपल्या घरात काम करणाऱ्या मुलीच्या लग्नात अश्रू अनावर झाले. सुप्रिया पाटील असं या मुलीचं नाव असून ती गेली 8 वर्ष भास्कर जाधव यांच्या घरी कामाला आहे. जाधव कुटुंबियांनी सुप्रिया पाटीलचं मुलीप्रमाणे थाटामाटात लग्न केलं आणि सासरी पाठवणी केली. चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 1549 शाळांपैकी 475 शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आलेत. उर्वरित शाळांमध्ये सीसीटीव्ही उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलाय. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीत शिक्षणाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेच्या सखोल माहिती पत्रकाचं KDMC आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कल्याण डोंबिवली शहरं क्लीन आणि ग्रीन एनर्जीच्या दिशेनं पावलं टाकतायत असं म्हणत सर्व गृहसंकुलं सोसायट्यांनी रूफटॉप सोलर योजना बसवण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. भारतीय गुणवत्ता परिषदेकडून झालेल्या सर्वेक्षणात राज्यात पालघर पोलीस प्रथम क्रमांकावर आलेत. मुख्यमंत्री फडणवीसांनी एक्सवरून पालघर पोलिसांचं अभिनंदन केलंय. पालघर पोलिसांना 100 पैकी 90.29% गुण मिळालेत, तर गडचिरोली दुसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर दिल्ली NCRमधनं एक महत्त्वाची बातमी. वादळी वाऱ्यासह पावसामुळे तापमानात मोठी घट झाली. उकाड्यापासून दिल्लीकरांना दिलासा मिळालाय. उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. दिल्ली NCRमध्ये जोरदार पाऊस झाला आणि या पावसामुळे मोठ्या प्रमाणात काही भागांमध्ये पाणी साचलेलं दिसतंय. उकाड्यापासून दिल्लीकरांना मात्र दिलासा मिळाला आहे. दिल्ली NCR भागामध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.